हॅलो, इयत्ता 10वी. नमस्ते. मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. आज अंकगणिती श्रेणीमधील सराव संच 3.4 मधील कितवं गणित आपण आलेलो आहोत? 5वं गणित. आज 3.4 काय होणार आहे? सगळा संपणार आहे. अभ्यास परीक्षा जवळ येत आहेत, अभ्यास करा. पहिला, दुसरा आणि तिसऱ्या प्रकरणाचा अभ्यास जर जबरदस्त केला तुम्ही तर बाकीचा आपोआप होऊन जाईल, कारण बाकीचे वार्षिकपर्यंत सहजच प्रॅक्टिस होऊन जाईल. काही काळजी करू नका. अभ्यास फक्त अप टू डेट करत चला बाळांनो. मी तुमचं सारखं मला रिक्वेस्ट असते लाईव्ह, कारण दिवाळीच्या सुट्टीमध्ये 3 ते 4 तास सलग आपण लाईव्ह येऊन विज्ञानाचं पण तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न देत जाईन. गणिताचं पण आपल्याला जास्त रिव्हिजन वजा घेता येईल, भूमितीचं घेता येईल. काळजी करू नका, मी तुमच्यासोबत आहे. चला तर मग प्रश्न 5वा. आणि विशेष म्हणजे मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक, शेअर आणि नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब जरूर करा. चला, 5वं गणित आहे. काय आहे हे गणित? फार थोडंसं वेगळं आहे. कारगिल येथे, आणि हे गणित तुम्हाला 4 मार्कासाठी विचारलं जाईल बाळांनो. कारगिल येथे एका आठवड्यातील कितवं गणित आहे? 5वं. 3.4 मधलं 5वं. कारगिल येथे एका आठवड्यातील एका आठवड्यातील सोमवार ते शनिवार या दिवसांच्या तापमानांची नोंद केली. या दिवसांच्या तापमानाची नोंद केली. त्या नोंदी अंकगणिती श्रेणीत आहेत. हे महत्वाचं आहे ना आपल्यासाठी. त्या नोंदी अंकगणिती श्रेणीत आहेत असे आढळले सोमवार व शनिवारच्या तापमानांची बेरीज. इथनं फार महत्वाचं आहे बघा. सोमवार व शनिवारच्या तापमानांची बेरीज मंगळवार व शनिवारच्या तापमानांच्या शनिवारच्या तापमानाच्या बेरजेपेक्षा 15 अंश सेल्सिअसने जास्त आहे. 5 अंश सेल्सिअसने जास्त आहे. जर बुधवारचे तापमान वजा 30 अंश सेल्सिअस असेल, वजा 30 अंश सेल्सिअस असेल तर प्रत्येक दिवसाचे तापमान काढा. प्रत्येक दिवसाचे तापमान काढा असा प्रश्न विचारला. त्यांनी काय सांगितलंय बघा. कुठलं हे अंकगणिती श्रेणी आहे म्हणून सांगितलेलं आहे. सोमवार पासून ते शनिवार या दिवसाची काय आहे? अंकगणिती श्रेणी आहे तापमानांची. मग
सोमवार पहिलं काय दिले बघा, सोमवार व शनिवार यांच्या तापमानांची बेरीज. आणि पुढचं दिले मंगळवार शनिवार यांच्या तापमानांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे, 5 अंशने जास्त आहे. ही आपल्याला एक अट दिली. मग आता तुम्ही अंकगणिती श्रेणी कशी मांडणार हे महत्वाचं आहे ना. आपण मांडत होतो ना, जर 4 संख्या अंकगणिती श्रेणीमध्ये असतील तर याच्यापूर्वी आपण गणित सोडवली. कसं, ए वजा डी ए अधिक डी, ए अधिक 2 डी, ए अधिक 3 डी, ए अधिक 4 डी असं मांडत जायचं. जर का कसं असेल, संख्येत असेल, पहिली दुसरी तिसरी चौथी, जर 4 क्रमागत संख्या परंपरित प्रमाणात असतील किंवा 4 संख्या अंकगणिती 4 संख्यांची क्रमागत अंकगणिती श्रेणी असेल तर बघा इथं हे लक्षात असू द्या. आपण काय करूया, सगळं सोमवार पासून ते शनिवार पर्यंतचे दिवस मांडून घेऊया. सोमवार, सोम करू इथं, मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि इथं काय येणार, शनी. किती दिवसाचं तापमान आहे, 1 2 3 4 5 आणि 6. 6 दिवसाचं तापमान आपल्याला मांडावं लागणार. म्हणजे 6 अंकगणिती श्रेणी आपल्याला लिहावं लागणार आहेत. हे काय आहेत, वार. आणि किती काय मांडणार आहे आपण, तापमान अंश सेल्सिअस मध्ये. मग हे असं करूया, हे असं येणार, तापमान अंश सेल्सिअस मध्ये असं मांडून घेऊया. म्हणजे ही अंकगणिती काय होईल, एक श्रेणी तयार होईल. पहिलं काय लिहूया, ए वजा डी, नंतर ए अधिक डी, ए अधिक 2 डी, ए अधिक 3 डी आणि ए अधिक 4 डी. याप्रमाणे तापमान असणार आहे. तापमान याप्रमाणे मांडून घ्यायचं आपलं. मग आता पहिली अट काय दिली आहे बघा, पहिली अट काय दिलेली आहे, सोमवार व शनिवारच्या तापमानांची बेरीज. सोमवार व शनिवार तापमानांची बेरीज, काय सांगितले, मंगळवार व शनिवारच्या तापमानांच्या बेरजेपेक्षा. कोणाकोणाचं मंगळवार आणि शनिवार, मंगळवारचे तापमान अधिक शनिवारचे तापमान, शनिवारचे तापमान आणि त्याच्यात किती, अधिक 5 अंश. कितीनी जास्त आहे, 5 अंश सेल्सिअसने. ही दिलेली अट आहे आपल्याला, सोमवार व शनिवार तापमानांची बेरीज. आता इथं बघा, शनिवार आणि सोमवार पहिली अट तर सोडवून घेऊया. सोमवारचं तापमान किती आहे, ए वजा डी, आणि शनिवारचं तापमान किती आहे, ए अधिक 4 डी. या दोन्हींची बेरीज करूया. ए वजा डी अधिक ए अधिक 4 डी बरोबर. मंगळवारचं तापमान किती आहे, मंगळवारचं ए अधिक शनिवारचं पुन्हा आणि शनिवारचं तापमान दिले, किती येणार आहे, ए अधिक 4 डी. त्याच्यामध्ये किती मिसळायचे, 5. आता बघा, इकडचे सेम आहेत, ये आणि ये निघून जाते. किती राहिले, 4 मधून 1 गेला. कारण ह्याच्यात काय करता येत नाही, सॉरी, ह्याच्यात काही करायचं नाही मांडलेलं ह्याच्यामध्ये, कारण ह्याच्यासाठी मार्क आपल्याला राखून ठेवलेला असतो. त्यामुळं मांडणी पूर्वी पहिली मांडणी केली, याच्यामध्ये खाडाखोड करायची नाही. इथे किती राहिले बघा, ये आणि ये 2 ये करूया. 4 मधून हितला 3 राहिला, अधिक 3 डी
इथं बरोबर इथं ये आणि ये किती आले 2 ये अधिक 4D अधिक 5. मग काय करूया दोन्ही बाजूचे 2 ये काय करूया कॅन्सल करूया. वरचं काय करावं लागणार आहे आपल्याला जरा पुसावं लागणार आहे हे सगळं त्याशिवाय आपल्याला सोडवताच येणार नाही. कारण पुस्तक तुमच्या जवळ आहेत बाळांनो. बघा हे 3D आणि हे 3D आणि इथले 4D काय करावं एकत्र आणायचे. हे 3D हे इकडे आणले वजा 4D बरोबर इथं काय राहिलं 5. 4 मधून 3 गेलं काय राहणार वजा D बरोबर 5 म्हणून D बरोबर काय येणार वजा 5. आता इथं काय सांगितलंय बघा आपण पुसलोय काय सांगितलंय बुधवारचे तापमान वजा 30°C असेल. बुधवारचे तापमान दिलेले आहेत. बुधवारचे तापमान किती दिलेले आहे वजा 30°C. मग बुधवारचे तापमान बरोबर वजा 30. मग बुधवारचं तापमान काय येतं ए अधिक डी. ए अधिक डी बरोबर वजा 30. काय करूया हे डी इथं भरूया ना. ए अधिक कंसामध्ये वजा 5 ह्याची किंमत भरली वजा 30 म्हणून ए बरोबर हे वजा 30 हे इकडं हे ए वजा 5 अधिक वजा वजाच होणार बरोबर वजा 30 म्हणून ए बरोबर वजा 30 हे वजा 5 इकडे नेल्यावर अधिक 5 होणार म्हणून ए बरोबर किती येणार 30 मधून 5 गेले वजा 25 येणार. ही एची किंमत आली वजा 25. आता आपल्याला काय करायचंय वळीनं सोमवारचे तापमान मग इथं लिहून घेऊया. काय लिहून घेऊया ए बरोबर डी बरोबर किती आलं डी बरोबर आलं वजा 5 आणि इथं ए बरोबर किती आलं ए बरोबर आलं वजा 25. आता ओळीनं काय करूया आपण तापमान काढूया. कुणाचं किती आलं आपल्याला तापमान विचारलंय ना. हे कळालं असेल बाळांनो तुम्हाला. बघा आता काय काढूया सोमवारचे तापमान बरोबर काय येणार ए वजा डी म्हणजे ए ची किंमत किती आहे ए ची किंमत काढली वजा 25 आपण वजा 25 वजा डी ची किंमत किती काढली वजा 5 काढल्या ना डी ची किंमत वजा 5 मग वजा 25 वजा वजा अधिक 5 25 मधून 5 गेलं वजा 20 हे कुणाचं तापमान आलं सोमवारचं तापमान आपल्याला सगळे तापमान काढायला सांगितलेत. सोमवारचे तापमान वजा 20. त्यानंतर मंगळवारचे तापमान किती दिले ए ची किंमत किती आहे ए ची किंमत वजा 25 म्हणजे वजा 25 आलं म्हणजेच मंगळवारचं तापमान किती आलं आपल्याला वजा 25. पुन्हा काय काढायचं आपल्याला बुधवारचे तापमान इथे लिहूया. बुधवारचे तापमान बुधवारचे तापमान किती दिले आपल्याला ए अधिक डी बरोबर ए अधिक डी. ए ची किंमत किती आहे ए ची किंमत आहे वजा 25 अधिक डी ची किंमत आहे वजा 5 म्हणजेच वजा 25 वजा 5 किती येणार वजा 30. कशाचं तापमान आलं हे बुधवारचे तापमान वजा 30. त्यानंतर कशाचे गुरुवारचे तापमान. आता इकडचं जरा पुसूया इथं गुरुवारचे तापमान लिहूया.
गुरुवारचे तापमान किती येणार? हे अधिक 2D, इथं हे अधिक 3D आणि हे अधिक 4D लक्षात ठेवूया. गुरुवारचे तापमान काय येणार? ये ची किंमत आपल्याला माहिती आहे की ते ये ची किंमत -25 अधिक 2 गुणिले डी ची पण किंमत माहिती आहे आपल्याला -5. मग -25 5 दुनी 10 -10 म्हणजे किती येणार आहे? -35. कशाचे तापमान आले? गुरुवारचे तापमान. गुरुवारचे तापमान -35. आता कशाचे काढायचे? शुक्रवारचे. शुक्रवारचे तापमान इथं किती आहे? अधिक 2D, हे अधिक 3D असणार आहे. म्हणजे याची किंमत किती आहे आपली? -25 अधिक 3 गुणिले डी ची किंमत -5 आहे. -25 5 त्रिक 15 -15. मग 5 आणि 5 10 0 हातच्या आला 1 2 आणि 1 3 आणि 1 4 किती आली? -40. कशाचे तापमान आले? हे शुक्रवारचे तापमान. आता कशाचे काढायचे? लास्ट कशाचे काढायचे? शनिवारचं तापमान काढायचंय. शनिवारचं तापमान कसं काढूया? आता हे पुसूया. वरचं शनिवारचे तापमान लास्ट राहिले. शनिवारचे तापमान शनिवारचे तापमान किती येणार आहे? हे अधिक 4D, कारण इथं हे अधिक 3D आहे. याची किंमत किती आहे? -25 अधिक 4 गुणिले डी ची किंमत -5 -25 5 चौक 20 -20 म्हटल्यानंतर 5 2 2 4 म्हणजे शनिवारचं तापमान किती आलं? शनिवारचे तापमान किती आलं? -45. याप्रमाणे आपलं 4 मार्काचं गणित कंप्लीट झालेलं आहे बाळांनो. आणि इथं काय लिहायचं राहिलं आपल्याला? सगळ्यांना लिहा डिग्री आणि सेल्सिअस. इथं डिग्री आणि इथं छोटा सेल्सिअस. इथं डिग्री आणि इथं काय टाकायचंय? सेल्सिअस. इथं डिग्री आणि सेल्सिअस मध्ये आपण एखादं पुसलं असेल तर तिथं पण टाका डिग्री आणि सेल्सिअस. आहे ना सोपं? काय अवघड आहे का? पहिल्यांदा 4 क्रमागत पद आपल्याला माहिती आहे, दिलेल्या अटीनुसार आपण मांडणी करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये दिलेली पहिल्या अटीनुसार आपल्याला ए ची किंमत मिळाली, डी ची किंमत मिळाली, ती घालून ए ची किंमत मिळवून घेतली. ओळीनं आपण किमती भरून काय केलेले? तापमान काढले आहेत. आणि इतकं सोपं 4 मार्काला आपल्याला 4 मार्क्स मिळवून देणार आहे. चला तर मग अगदी लास्टचं आणि शेवटचं गणित बघा. लास्टचं गणित कशातलं? 3.4 मधलं. 3.4 मधलं लास्टचं गणित बाळांनो. आज शेवट होतोय 3.4 चा. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कितवं गणित आहे? 6वं. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्रिकोणाकृती भूखंडावर वृक्षारोपण
कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आयोजित करण्यात आला. पहिल्या ओळीत एक झाड. पहिल्या ओळीत एक झाड. दुसऱ्या ओळीत दोन झाडे. दुसऱ्या ओळीत दोन झाडे. दुसऱ्या ओळीत दोन झाडे. तिसऱ्या ओळीत तीन. तिसऱ्या ओळीत तीन. याप्रमाणे 25 ओळीत झाडे लावली. याप्रमाणे 25 ओळीत झाडे लावली. तर एकूण किती झाडे लावली? तर एकूण किती झाडे लावली आपल्याला काढायचे. ते एकूण किती झाडे विचारले की आपल्याला माहिती आहे कशाचं सूत्र असतं, SNचं. मग आता इथं काय काय दिलेलं आहे बघा आपल्यासाठी, काय काय सोडवण्यासाठी कोणकोणत्या आवश्यक गोष्टी दिलेल्या आहेत त्या खुणा करून घेणं गरजेचं आहे. अंकगणिती श्रेणी दिलेलीच आहे. अंकगणिती श्रेणी कशी दिली आहे बाळांनो? अंकगणिती श्रेणी पहिल्या ओळीत एक झाड, दुसऱ्या ओळीत दोन झाडे, तिसऱ्या ओळीत तीन झाडे, अशी 1 2 3 याप्रमाणे दिलेली आहे की नाही. तर एकूण किती झाडे लावायची म्हणजे A बरोबर 1च दिले, T बरोबर पण 1च आहेत, N बरोबर 25 दिलेला आहे आणि S 25 काढायचं आहे. सोपं आहे. एकूण काढायला सांगितले झाडे किती लावली. SNचा फॉर्म्युला वापरायचा. SN बरोबर कसं लिहायचं? SN बरोबर N/2 कंसात 2A अधिक N वजा 1 कंसाच्या बाहेर D. N किती आहेत आपले? 25. 25/2. इथं S 25 काढायचे आहेत. कंसामध्ये 2 गुणिले 1 अधिक 25 वजा 1 गुणिले D ची किंमत पण 1. मग 25/2 तसेच ठेवूया. 2 एके 2 अधिक 25 मधून 1 गेला 24. 24 गुणिले 1 1च. 24 आणि 2 किती येणार आहेत? 26. तर एकूण किती झाडे लावली? एकूण किती झाडे लावली एवढी लक्षात ठेवूया आपण आणि पुसून घेऊया. कारण का तर आपल्याला पुढं सोडवायचं आहे म्हणून. मग इथं 25/2 आहे असं येणार. S 25 बरोबर. 24 आणि 2 किती आले? 26. बे 6 म्हणून 25 गुणिले किती येणार? 13. मग काय करूया आपण? 25 गुणिले 13 करूया. 13 5 65. 5 हाचेले 6 ते दुनी 26. 26 आणि 6 12 32. किती लावली झाडे एकूण? 325. किती सोपं आहे बघा. S 25. मग खाली लिहावं लागणार आहे आपल्याला. तर काय विचारलेलं आहे आपल्याला? तर 25 ओळीत झाडे लावली तर एकूण किती झाडे लावली? तर एकूण किती झाडे लावली? एकूण 325 झाडे लावली. आहे ना सोपं बाळांनो? अगदी 3 ते 4 मार्क्स बघता बघता मिळून देणार आहे ना. मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आणि संकीर्ण लगेचच तुम्हाला घेत आहे बाळांनो. संकीर्ण पूर्ण केल्यानंतर ह्या तिन्ही धड्यांचा प्रकरणांचा अभ्यास कंप्लीट असणं फार गरजेचं आहे बाळांनो. थँक्यू. तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब जरूर करा.